उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची भाजपची ऑफर एकनाथ शिंदेंनी नाकारल्याची चर्चा। एका इंग्रजी दैनिकाची बातमी। उपमुख्यमंत्रीपदासाठी नवं नाव सुचवलं जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। शिंदेंची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न। पुढच्या 48 तासात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याची शक्यता। मंत्रिपद टिकवण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू। काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची आज मुंबईत बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहणार। घड्याळ चिन्हाबाबत अजित पवारांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश मानले नाहीत। शरद पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। शरद पवारांचा फोटोही न वापरण्याच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप। प्रसिद्ध रॅपर बादशाहला बिश्नोई गँगची धमकी। चंदीगडमधल्या बादशाहच्या क्लब बाहेर बिश्नोई गँगकडून स्फोट। उत्पत्ती एकादशी निमित्त अलंकानगरी भक्तांनी दुमदुमली। ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो भक्तांची गर्दी। माऊली मंदिरासह इंद्राणी घाटाला सुद्धा नेत्रदीपक रोषणाई। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। रखडलेला दिवाळी बोनस तात्काळ देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश। पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर आजपासून एसी लोकलच्या 13 नव्या फेऱ्या। सोमवार ते शुक्रवार उपनगरीय मार्गावर 109, शनिवारी आणि रविवारी 65 फेऱ्या। आगामी वर्षात एप्रिल ते जून दरम्यानच नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची शक्यता। 31 मार्चची डेडलाईन मात्र हुकणार। राज्यभरात थंडीचा कडाका वाढला। मुंबईत 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर येत्या काही दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।